रविवार म्हणलं ना तर असं वाटतं की सकाळी उशीर ना उठावं आणि सगळी निवांत कामं करावं, पण ज्या दिवशी उशीर ना उठतो ना त्या दिवशी दिवसभर असं वाटतं की कामच करतोय आपण, मग चिडचिडपणा होऊन जातं. रोजचं रुटीन लागलेलं असतं, सकाळी लवकर उठायचं, तनीचा डबा त्याला सोडायचं, त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे पटापट होऊन जातात. पण ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी असं वाटतं की बाबा काहीच काम करायला नको. सुट्टी दिवशी ना इतका आळस येऊन जातो ना. आणि रविवारी असं काही विशेष नसतं, पण तर सकाळी ना मस्त असं नाश्त्यामध्ये शेवयाचं उपीट बनवलं होतं, पण ते तनिषला नको होतं, खायची इच्छा नव्हती त्याची. उपीट आवडत नाही म्हणत होता, पण मी जबरदस्तीने त्याला ते उपीटच चारून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग एक ड्रेस आणलेलं होतं ते घालून बघितला, व्यवस्थित बसत पण होता आणि दिसायला पण छान दिसत होता, पण त्याच्या बाजूस ना थोडेसे शॉर्ट आलेले होत्या, ते घालून बघितलं. आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये ना त्यांच्या पप्पांचा डबा करायचा होता, तर घेवड्याची शेंग आणि चपाती त्यांना करून दिलेली होती. नंतर मग भात आणि टमॅटो सार बनवलेलं होतं, ते आम्ही दोघांनी खाऊन घेतलं. संध्याकाळच्या वेळेला तनिषला भूक लागलेली होती, त्याला ढोकळा खायचा होता, पण ढोकळा बनवला, पण माझ्याकडून ना ह्या वेळेला का काय माहिती थोडीशी गलतीच झालेली, व्यवस्थित जमलाच नव्हता. त्याला ढोकळा बनवून दिला. आणि त्याच्यानंतर ना तनिषचा उद्या पेपर आहे, पण त्याला अजिबात काही टेन्शन नसतं की माझा पेपर आहे, मला अभ्यास करावा लागेल, एकदम निवांत असतो. त्या दोघांचं मस्त असं खेळणं चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही आज रविवार आठवडी बाजार असतो, तर दोघंजण मार्केटमध्ये गेलेलो संध्याकाळच्या वेळेला. अगोदर पेट्रोल भरलं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये आलेलो, तर इतकी सारी गर्दी होती ना संध्याकाळच्या वेळेला. पण भाज्या घेतल्या, थोडंसं फ्रूट वगैरे घेतलं, घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.